अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ। तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा या चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत। स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाओ। स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो, हीच मी माझ्याने प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप सुंदर अशी सेवा बघणार आहोत। एकदम साधी आणि सोपी सेवा आहे आणि या सेवेचा एक अंगावर शहारे आणणारा अनुभव आपण बघणार आहोत। बघा, ही सेवा आहे ती म्हणजे उदबत्ती सेवा, स्वामींची उदबत्ती सेवा। उदबत्ती सेवा म्हणजे नेमकी काय? बघा, ही उदबत्ती सेवा अतिशय साधी सोपी आहे आणि त्या सेवेचे अनुभव पण तितकेच खूप सुंदर आहे। मी सुद्धा ही सेवा 21 दिवसांसाठी केली होती आणि 22व्या दिवशी रात्री स्वप्नात मला ब्रह्ममुहूर्तावर 3 ते 5 दरम्यान साक्षात दत्त महाराज मला स्वप्नामध्ये दिसले होते, आपले स्वामी दिसले होते। म्हणजे त्यांनी मला दर्शन दिलं होतं। खूप सुंदर आणि खूप छान अनुभव देणारी ही सेवा आहे। एक खूप भयानक अंगावर शहारे आणणारा अनुभव सुद्धा मी तुम्हाला या सेवेचा सांगणार आहे। बघा, आता ही सेवा काय करायची ते आपण बघूया। अनुभव मी तुम्हाला नंतर सांगेल। ही सेवा उदबत्ती सेवा आहे। तुम्हाला काहीच याला खूप काही करायची गरज नाही। जेव्हा तुम्हाला कोणताही तुमच्यावर संकट येईल, तुम्ही ही सेवा तुमच्या कोणत्याही प्रॉब्लेमसाठी करू शकता। कोणतीही तुमची संकटे असो, अडचणी असो, कितीही मोठं संकट असो, तुम्ही ही सेवा करू शकता। ही सेवा तुम्ही 11 दिवसांसाठी, 21 दिवसांसाठी, 41 दिवसांसाठी, 51 दिवसांसाठी तुम्ही करू शकता। पण बघा, जेवढी जास्त तुम्ही सेवा करणार ना, तेवढे तुम्हाला सुंदर सुंदर अनुभव येणारच। म्हणून सेवा करताना कंजूशी करू नका। तुमचा प्रॉब्लेम किती मोठा आहे यानुसार तुम्ही सेवा करायची असते। तुम्ही कोणतीही सेवा करा, हीच नाही, तुमचा प्रॉब्लेम, तुमचं संकट किती मोठं आहे ना, त्यावरून तुम्हाला सेवा करायची असते। तुमचं संकट मोठं असेल आणि तुम्ही जर फक्त छोटीशी सेवा केली, तुम्हाला त्या सेवेने मार्ग मिळणार आहे। त्या छोट्याशा सेवेने तुम्हाला मार्ग मिळणार आहे। त्या सेवेचं तुम्हाला फळ मिळणार नाही असं नाही, तुम्हाला मार्ग मिळेल। पण बघा, जेवढी तुम्ही सेवा करणार ना, तेवढं तुमचं ते संकट तुमच्यापासून दूर जाईल। तुम्ही त्या संकटातून मुक्त व्हाल। म्हणून तुम्हाला सांगते की तुमच्यावर आलेलं संकट, तुमचा प्रॉब्लेम ओळखून आपल्याला सेवा वाढवायची असते, आपल्याला सेवा करायची असते। तर आता बघा, तर अशापर्यंत तुम्हाला 11, 21, 41, 51 अशा दिवसांसाठी तुम्हाला ही सेवा करायची असते। खूप काही करायची गरज नाहीये। सकाळी देवपूजा झाली किंवा कधीही तुम्ही दिवसभरात ही सेवा करू शकता। सकाळ, दुपार, संध्याकाळ, फक्त दुपारी 12 ते 12:30 मध्ये करू नका, कारण तो काळ आपल्या दत्त महाराजांचा भिक्षेचा काळ आहे। त्या काळात आपण कोणतीच सेवा करत नाही। तर तुम्ही दुपारी सुद्धा ही सेवा करू शकता। बघा, तर काय करायचं आहे, तुम्हाला उदबत्ती घ्यायची आहे। 2 उदबत्त्या लावून द्यायच्या आणि उदबत्ती संपेपर्यंत, उदबत्ती लावली तेव्हापासून ते उदबत्ती संपेपर्यंत तुम्हाला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे उदबत्ती संपेपर्यंत। तुम्हाला जास्तीत जास्त अर्धा तास या सेवेसाठी लागेल। पण बघा, अर्धा तास तुमच्याकडनं स्वामींचं नामस्मरण घडणार आहे, ते पण सतत, कंटिन्यू। आणि स्वामींच्या नामस्मरणामध्ये इतकी मोठी ताकद असते। नामस्मरणाचे सुद्धा खूप मोठे अनुभव आहेत। आपण जेव्हा स्वामींचं नामस्मरण अखंड करतो, तेव्हा आपल्या पाठीशी सतत कोणत्याही संकटामध्ये स्वामी असतात, असेही असतात। पण बघा, स्वामीच्या नामस्मरणामध्ये खूप मोठी ताकद आहे। तुम्हाला कोणतीही सेवा करायला जमत नसेल ना, तर तुम्ही ही उदबत्ती सेवा अगदी साधी सोपी आहे। कोणतेही नियम नाही त्याला, कोणतेच नियम नाहीत, फक्त अतिशय साधी सोपी सेवा आहे। ती तुम्ही करून बघा। ज्यांना लिहिता वाचता येत नाही ना, अशांसाठी सुद्धा ही सेवा खूप चांगली आहे। फक्त तुम्हाला एक किंवा 2 उदबत्त्या तुम्हाला लावायच्या आहेत आणि उदबत्ती संपेपर्यंत तुम्हाला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे। आता बघा, या सेवेचा मी तुम्हाला अनुभव सांगते। एकदा स्वामींचे सत्संग भरतात। हैदराबादमध्ये स्वामींचा एक सत्संग सोहळा भरला होता। तेव्हा एक वयस्कर आजोबा एका सेवेकरी दादांकडे आले आणि म्हणाले, आणि त्यांनी त्या आजोबांनी त्यांचा जो प्रश्न होता तो त्या सेवेकरी दादांना सांगितला। ते जे सेवेकरी दादा होते, त्यांनी त्या आजोबांना घेऊन ते गुरुमाऊलींकडे गेले। गुरुमाऊलींना त्या आजोबांनी त्यांचा प्रश्न सांगितला। त्यांचा प्रश्न खूप गंभीर होता। ते आजोबा गुरुमाऊलींना म्हणाले की, गुरुमाऊली, माझा नातू हा समुद्राजवळ खेळत असताना अचानक वाहून गेला आहे। आज 3 दिवस झाले मी त्याला शोधत आहे, पण तो मला कुठेही सापडलेला नाही।
आणि माझा नातू आणि माझ्या नातवाशिवाय मला या जगामध्ये कोणीच नाही, तोच माझा आधार आहे, असं त्यांनी गुरु माऊलींना त्यांचा प्रश्न सांगितला। त्यांचा प्रश्न खूप गंभीर होता। माऊलींनी त्यांचा प्रश्न ऐकून घेतला आणि गुरु माऊलींनी त्याच्यावर त्यांना ही सेवा दिली, ती म्हणजे उदबत्ती सेवा। गुरु माऊलींनी सांगितलं की 41 दिवस त्यांच्याजवळ जे स्वामींचे पत्रक होते ते तुम्ही 41 दिवस वाटा आणि 41 दिवस तुम्ही ही उदबत्ती सेवा करा, बघा तुम्हाला तुमचा नातू परत मिळेल। तर त्या आजोबांनी घरी येऊन ते पत्रक जे होती ती वाटली आणि 41 दिवस उदबत्ती सेवा केली। 41 दिवस कुठे निघून गेले हे त्यांनाही समजलं नाही। 42व्या दिवशी आजोबांनी त्या नातवाची खूप वाट पाहिली। सकाळ निघून गेली, दुपार निघून गेली, संध्याकाळ झाली, रात्र झाली, पण त्यांचा नातू काही घरी आला नाही। शेवटी आजोबांनी कंटाळून आजोबा झोपी गेले। त्यानंतर बघा अचानक मध्यरात्रीच्या सुमारास अचानक आजोबांच्या घराचा दरवाजा वाजला आणि आजोबांनी जेव्हा दरवाजा उघडला तेव्हा त्यांचा नातू त्यांच्या दरवाजात उभा होता। बघा किती मोठा अनुभव आहे या सेवेचा। तेव्हा त्यांच्या नातूला पाहून त्यांना खूप आनंद झाला। त्यांनी त्याच्यावर खूप माया केली, त्याला जवळ घेतलं आणि त्याला विचारलं, का रे बाळा, तू इतक्या दिवस कुठे होता, तू काय खाल्लं आणि कोणासोबत राहिला एवढे दिवस, तू कुठे होता नेमकी। तेव्हा त्यांच्या गुरु माऊलींनी त्यांना जे पत्रक दिले होते ना स्वामींचे, त्यातलं एक पत्रक त्यांच्याजवळ घरी हे राहिलं होतं। तर त्या मुलाने त्या पत्रक पाहिलं आणि त्या पत्रकावर बोट दाखवून त्या मुलाने सांगितलं की आजोबा, मला हे याच्यामध्ये जे आजोबा दिसतायत ना, त्या आजोबांसोबत मी एवढे दिवस होतो, त्यांनीच मला सांभाळलं आणि आज मला त्यांनीच इथे आणून सोडलं आहे। बघा हा अनुभव सांगताना माझ्याही अंगावर खूप शहारे येत आहेत। बघा किती मोठा अनुभव आहे। जेव्हा सत्संग सोहळा झाला जेव्हा पुन्हा सत्संग सोहळा झाला तेव्हा त्या आजोबांनी हा अनुभव माईकवर सांगितला आणि तो अनुभव सांगताना त्यांचे पण डोळे खूप पाण्याने भरले होते आणि त्यांना स्वामींचा हा खूप मोठा अनुभव तेव्हा आला होता। 41 दिवस गुरु माऊलींची सेवा ती त्या आजोबांनी प्रामाणिकपणे पूर्ण केली आणि 42व्या दिवशी त्यांचा हरवलेला नातू हा त्यांना परत मिळाला होता। किती मोठा सुंदर अनुभव आहे बघा। म्हणून सांगते की स्वामींच्या नामस्मरणामध्ये खूप ताकद असते। नामस्मरण आपण कधीही कुठेही करू शकतो। तुम्ही अखंड असं नामस्मरण करतच जा, पण त्याचबरोबर बघा तुम्हाला कोणतीही सेवा पारण करायला जमत नाही ना, तर तुम्ही ही उदबत्ती सेवा नक्की करून बघा। 11 दिवसांसाठी 21 दिवसांसाठी रोज तुम्हाला उदबत्ती लावून द्यायची आहे आणि उदबत्ती चालू झाल्यापासून ते संपेपर्यंत तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे। जप पूर्ण झाल्यानंतर उदबत्ती संपल्यानंतर तुम्हाला मुजरा करायचा आहे स्वामींना, तुमची इच्छा सांगायची आहे। पहिल्या दिवशी तुम्ही संकल्प करा, संकल्प करताना सुद्धा तुमची इच्छा सांगा आणि महाराज माझ्याकडनं ही सेवा निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या सेवेला सुरुवात करायची आहे। या सेवेचा उद्यापन वगैरे करायची काहीच गरज नाहीये। अतिशय साधी सोपी सेवा आहे। ज्यांना लिहिता वाचता येते त्यांच्यासाठी सुद्धा अतिशय उत्तम अशी सेवा आहे आणि खरंच तुम्हाला सांगते खूप 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 जास्त प्रभावी आणि खरंच खूप अनुभव देणारी ही सेवा आहे। मी तुम्हाला माझा अनुभव सांगितलाच की 21 दिवसांसाठी मी ही उदबत्ती सेवा केली होती आणि 22व्या दिवशी मला ब्रह्ममुहूर्तावर दत्त महाराजांनी आणि स्वामींनी स्वप्नात येऊन दर्शन दिलं होतं। खूप सुंदर अनुभव आहेत या उदबत्ती सेवेचे, नक्की करून बघा आणि खरंच ज्याला गरज आहे त्यांच्यापर्यंत ही माहिती नक्की पोहोचवा। तुमचा कोणताही या जगाच्या पाठीवर कोणताही प्रॉब्लेम असू द्या, तुम्ही ही सेवा करायला विसरू नका, नक्की करा। तशा सेवा भरपूर आहेत, पण ही अतिशय साधी सोपी सेवा आहे आणि तितकीच प्रभावी आहे आणि सेवा करताना ही फक्त मनापासून पूर्ण श्रद्धेने असायला हवी हे लक्षात घ्या। मनात भाव शुद्ध ठेवा, मन पवित्र ठेवा आणि आपल्या सेवेवर श्रद्धा ठेवा। तसंच स्वामींवर सुद्धा अपार भक्ती, श्रद्धा, प्रेम असू द्या। तर चला, ही खूप छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती। तर झालेली सेवा मी स्वामींसाठी रुजू करते आणि आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवते। तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत किंवा नवीन विषयासोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।